सामदा कासमपूरच्या जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार, कुलपाला आणि आवारात शौच फेकल्याचा आरोप. सर्वत्र दुर्गंधी, वर्गाऐवजी पटांगणात भरवला वर्ग. तालुक्यातील सामदा कासमपूर येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी सकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीने शाळेच्या परिसरात शौच फेकल्याचा तसेच शाळेच्या मुख्य दरवाजाच्या कुलपाला शौच लावल्याचा प्रकार निदर्शनास आला. वर्गाच्या परिसरात आणि पटांगणातही शौच फेकल्याने सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळी शाळा उघडण्यासाठी शिक्षक आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असल्याने विद्यार्थ्यांना नियमितप्रमाणे वर्गात बसवणे अडचणीचे झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून वर्गाऐवजी विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात बसवून अध्यापन करण्यात आले. या घृणास्पद प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे कृत्य कोणी आणि कोणत्या उद्देशाने केले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. शाळा प्रशासनाकडून परिसराची तातडीने स्वच्छता करून घेण्यात आली. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चिमुकल्यांच्या शाळेत अशा प्रकारे शौच फेकून काय साध्य करायचे आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकरणाची शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून चौकशी होणे अपेक्षित आहे.